आणि बघा अशी इथं मस्त पाव किलो कारले येतं बघा. आणि कारल्याच्या वरचं असं मी मस्त असे काढून घेतले बघा. हे असं थोडं असं मी चाकून असं वरचं काढून घेतलेलं आहे बघा. चला आपण बारीक मस्त कारले कट करून घेऊया बघा. आणि बघा अशा मस्त आपण कारले ना कट करून घेऊया बघा. बघा असं छान बघा. अशा मस्त आपण बारीक चकल्या करून घेऊया कारल्याच्या. आणि कारले मस्त फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये. आणि बघा अशा मस्त कारले चकल्या करून घेते बघा कारल्याच्या. आणि बघा असे मस्त सगळे कारले मी असे बघा कट करून घेतलेले, बारीक चकल्या करून घेतलेले आता. आणि बघा मी सगळे कारले कट करून घेतलेले. त्याच्यामध्ये आपण असंच मीठ टाकून घेतलेले बघा. मिठाने कारल्याचा कडूपणा जातो, त्यामुळे मीठ टाकून मी 10-15 मिनटं भिजत ठेवणारे. नाही बघा असं मस्त लिंबू मी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लिंबू पण असं मस्त पिळून घेऊया. असं लिंबू पण मी छान असं मस्त पिळून घेतलेलं आहे. आणि हा पण आपण पिळून घेऊया थोडा, म्हणजे सगळ्या काढलेलं आपल्याला लागेल लिंबू. असं सगळं काढून छान असं मस्त असं आपल्या ह्या हाताने असं मस्त चिरून घेऊ, हे करून घेऊया, मिक्स करून घेऊ. आणि 10-15 मिनटं आपण भिजत घालून ठेवू. आणि नंतर धुवून आणि मस्त फ्राय करून घेऊया आपण कारले. आपला कडूपणा पण निघून जाईल कारल्याचा. आणि कारले पण छान असे मस्त धुवून आणि 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि थंड थोडेसे झाले ना फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर फ्राय करायचे, म्हणजे एकदम कडक आणि कुरकुरीत होतात असे मस्त कारले. तेव्हा छान असे मस्त असं मी मस्त मिक्स करून घेतलेले. तर आणि सगळे बघा आता किती पाणी सुटेल ते पण दाखवते मी तुम्हाला. किती पाणी आपण कारल्यामध्ये पाणी सुटेल बघा. चला आपण 5-10 मिनटं भिजत घालून ठेवूया आता मस्त. धुवून घेतलेले मस्त याच्यामध्ये तेल टाकले तव्यामध्ये. कारले एकदम मस्त स्वच्छ धुवून घेतलेले 2-3 पाण्याने. आणि बघा किती झाले, थोडेसे झालेले. तर हे बघा आणि बघा थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे मी वरून. बघा थोडासा टाकला आहे. आणि इथं बघा थोडीशी हळद टाकून घेतली. आणि बघा असं मस्त मिक्स करून घ्यायला आपला कारले. सगळा मसाला लागूपर्यंत मस्त हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं सगळं. हे बघा मस्त मिक्स सगळा मसाला सगळ्याला लावून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे कारलं आपलं. आणि हे बघा असं थोडंसं वरून मीठ टाकून घेतलेलं आहे. एवढं भारी कारलं आपलं होणार आहे बघा. हे बाकी मस्त असं कुरकुरीत व्हायला लागलं.
बघा किती छान आपलं कारलं. आणि हे बघा किती मस्त आपलं कारलं फ्राय झालेलं आहे. एकदम असं कुरकुरीत पण आणि छान पण, जास्त मसाले नाही, एकदम साधं सिंपल कारले. बघा किती भारी आपलं झालेलं आहे मस्त. मीठ आणि मसाला हळद टाकले फक्त. किती छान झालेलं आहे. त्याला कसं वाटलं आपलं कारला फ्राय नक्की कमेंटमध्ये सांगा. साधं सिंपल आपलं. छानच आपण डाळ भातासंग खाऊ शकतो, चपाती संग खाऊ शकतो, भाकरी संग पण आहे बघा. डाळ भात आपल्याला बघतो छानच लागते कारलं आपलं. आणि कसं झालं ते पण नक्की सांगा.